नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत नवीन अपडेट आली असून फक्त याच महिलांना मिळणार 17 ऑगस्टला 3000 रुपये। हे काम लवकर करा नाहीतर पैसे येणार नाही। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखीन एक गुड न्यूज दिली आहे। ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाही त्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यात अर्थात सप्टेंबरमध्ये जुलैपासून 3 महिन्याचे पैसे मिळतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता 17 ऑगस्टला रक्षाबंधनापूर्वी देण्यात येणाऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नाही तरी ते पुढील टप्प्यामध्ये मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? जळगाव येथील सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखीन एक गुड न्यूज दिली आहे। ज्यांचे अर्ज आत्तापर्यंत मंजूर झाले नाही त्यांचे अर्ज देखील 31 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातही जुलैपासूनचे सर्व पैसे सप्टेंबरमध्ये जमा होतील असे फडणवीस यांनी सांगितले। तसेच ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत प्राप्त होतील अशा सर्व लाडक्या बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून 4500 रुपये एकत्र मिळतील। ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील अशा खात्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली। बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे। या योजनेतील आत्तापर्यंत 1,35,00,000 अर्ज मंजूर झाले आहेत। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 17 ऑगस्ट या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहे। परंतु हे लक्षात घ्या की ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही अशा महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही। त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात देखील आले आहे। जुलैपासूनचे सर्व पैसे मिळणार। आतापर्यंत मंजूर झालेल्या अर्जापैकी 35,00,000 अर्ज असे आहे ज्यात महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही। या सर्व महिलांनी आपले खाते आधारशी लिंक करावे असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले। त्यांना या पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत तर काळजी करू नका। बँक खाते आधारशी लिंक केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पुढील टप्प्यात जुलैपासूनचे सर्व पैसे मिळतील असे देखील फडणवीस यांनी सांगितले। ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही त्यांना बँकेत जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे। मोबाईल ॲप बंद, आता पोर्टलवर भरता येणार तुम्हाला अर्ज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नारी शक्ती दूतवर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते। त्यावर 2.25 ते 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले। आता ते ॲप बंद करण्यात आले असून नवीन अर्ज करण्यासाठी लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ही नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे। त्यामुळे नवीन अर्ज करणाऱ्यांनी या पोर्टलवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे। अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे।